बरं पहिलं ज्यावेळेस तुम्ही शेड्यूल सोडलं आपलं वापरा बायोनिकचा पहिला डोस असं म्हणू आपण, तर तुम्हाला किती दिवसांनी वाटलं की बाबा वापरा बायोनिक मध्ये काहीतरी पॉवर आहे, आपल्या केळीमध्ये बदल झाला? एक 8 दिवसांनीच अंदाज आला. 8 दिवसामध्ये अंदाज आला? हो, बदल झाला. हा. आणि तुम्ही तरकारी वगैरे म्हणजे थोडक्यात शेती क्षेत्रात किती वर्षापासून आहेत तुम्ही? आता आम्ही नाही, मुद्दाम काय प्रश्न का विचारतोय सर, लहानपणापासून आहे. हा म्हणजे तुम्हाला हे बघा चांगले आणि वाईट अनुभव तुमच्याकडे आहेत. हो. आणि मी तुम्हाला हे बघा आज मार्केटमध्ये काय झालंय, औषधांची जाहिरात करणं, कुठं काय करणं, कंपन्या गाजवणं, पण सगळ्यात महत्वाचा आज विषय काय आहे, प्लॉटवरती येऊन प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन तो प्लॉट जबाबदारीने आणणं, तुम्ही मान्य करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या गोष्टी आज मार्केटमध्ये जावल्या जात नाहीत. आज आपण जिथं उभा राहिलोय हे पहिलं पूर्वावस्थेचं पहिलं लोकेशन आहे. आज आपण दुसरी अवस्था घेतोय, तारखेचा उल्लेख करतोय, पहिले बी तारखेचा उल्लेख आहे. मग हे आपण करतोय का? आज काय झालंय की कष्ट करणारा जर हरत असेल तर कष्ट करणारा कष्ट करू वाटणार नाही. आणि त्यासाठी आपल्या वापरा बायोनिकचे एक म्हणजे ब्रीद वाक्य आहे, कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. फक्त वापरा बायोनिकचं शेड्यूल जे काही मार्गदर्शक असतील ते आमच्या मार्गदर्शकांच्या थ्रू तुम्ही फक्त कंटिन्यू करायचे, त्याची प्रचिती आपण द्यायचा प्रयत्न करतोय. हो, थोडक्यात एक प्रेझेंटेशन की जे आहे ते जसं आहे तसं. कारण आज मार्केटमध्ये जसं आहे तसं नसतं, जिथं चांगलं असतं तिथं उभं राहायचं. अगोदर कसं होतं, कोणी दावाय तयार नाही. बरोबर आहे. हा. मग तुम्ही जी आता ही घेतलेली परिस्थिती आहे, तर आपले केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल? 1 महिना आणि 23 दिवसातला अनुभव. माझे असं म्हणणे आहे की ज्याला शक्य आहे त्यांनी सर्वांनी वापरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी समृद्धीकडे यायला पाहिजे, म्हणजे आपला फायदा याच्यातून करून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी. बरोबर. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. शिवाजी नामदेव गायकवाड, खरपुडी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. ओके. तर आजची तारीख किती आहे बरं? आज 5/5/2025. ओके. ही केळीची लागण तारीख किती आहे आपल्या? 8 डिसेंबर. 8 डिसेंबर. तर ह्या केळीसाठी आपण आजपासून पुढे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपल्या ह्या शेड्यूल मध्ये ऍड करणार आहे. हो. बरोबर का नाही? ही जात कुठली आपली केळीची? सोनकेळी. सोनकेळी. आणि किती बाय कितीची लागण आहे? 7/5. 7/5. आणि झाडं किती सगळी? 1500. 1500. ओके. तर आता आपण काय केलंय, लोकेशनला साठी साहेब थोडा कॅमेरा फिरवा. बांधाच्या कडेपासून बघा बरं का, बांधाच्या कडे असतं ती एक, त्या पुढे बारकं 2 नंबरचं, तिकडे 3 नंबरचं झाड आहे बरं का. तसंच थोडं रान आपलं थोडं क्रॉस आहे, बरोबर का नाही? तर 1 2 3 नंबरच्या रांगात आपण उभा आहे. पण बांधापासून ही 2 नंबर झाडापाशी इकडच्या, म्हणजे इकडून 2 नंबर झाडापाशी. आणि आपल्या पाठीमागे तो टावर आहे, खांब आहे. काय आहे, आपल्याला लोकेशन हलवायचं नाही. ह्याच ठिकाणी आपण येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात पाहणार आहे ह्या केळीच्या प्लॉटमध्ये जे काय बदल झाले. तर ह्या केळीत काय बदल झाला पाहिजे आपली अपेक्षा आहे साहेब? आमची अपेक्षा आहे पानांनी ग्रीप घेतला पाहिजे. बरोबर. पान हे होत्यात, सुकल्यागत होत्यात, आणि हिटमुळे त्यांना जरा उष्णतेचा जास्त त्रास झालेला आहे झाडांना. बरोबर आहे. आणि फळांची साईज ॲव्हरेज निघालं पाहिजे. आता ॲव्हरेज निघायच्या अगोदर आपल्याला काय बघायचंय, सध्या ॲव्हरेज तर निघण 1000% निघ, त्यासाठीच काढायचंय आपल्याला ही. पण ती जसं म्हणतो बाळाचं पाय पाळण्यात दिसतात, तसं ह्याच्यात 1-1.5 महिन्यात ह्या झाडातली काय परिस्थिती होती. आता आपण पूर्ण प्लॉट मध्ये फिरून आलेलो, तर पोग जवळपास 90%-95% गुंतलेलंच आहे. बरोबर आहे का नाही? आता हिथलंच म्हणतो ही 2 झाडं दिसतील एवढीच जरा दिसतात पोग, बरं नाहीतर बोग सगळं गुंतलेलंच आहे. तर येणाऱ्या दिवसात आपल्याला तो पोगा बघायचा आहे कसा आहे, किंवा पाला कसा आहे ती बघायचा आहे. आणि ह्या झाडाची हाईट किती होती. आता तिथं जर बघितलं त्या बांधापाशी, आता तिथं उभा राहतो, बांधापाशी बारीक झाडे, त्या झाडाच्या कडेला ही साधारण हाईट तिथं लागत आहे. बरोबर. आणि आपण जिथं उभा राहिलोय, मी आता इथं बेडवर उभा राहतो, तर माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा हाईट उंच आहे, साधारण 6 फूट असेल झाड. बरोबर आहे का नाही? आणि कॅमेऱ्यात आपल्याला जी काय परिस्थिती दिसती ती हायच. म्हणजे कसं आहे साहेब माहितीये का, आपल्याला काय करायचंय, ही पूर्वावस्था आहे. वापरण्याच्या अगोदर 1000% प्लॉट तुमचा 1 नंबर येणार आहे. आणि आला, तुम्ही जरी सांगितलं साहेबांनी औषध घेतलं, ही वापरला, आला, तुम्ही किती सांगा तरी आपल्या विश्वास ठेवणार नाहीत दोघं. आणि मी बी किती बी सांगू द्या, म्हणणार ही कायसाठी असंच बोलत आहेत. पण तो कॅमेरा काय लाबाड बोलत नाही साहेब. बरोबर. मग आजची तारीख काय चुकीची होणार नाही, लोकेशन काय हलणार नाही आपलं. मग जसं आहे तसं तुम्ही युट्यूबवरती पाहता, लोकेशन आपण हलवित नाही, जी काय आहे ती. फक्त आपल्याला काय करायचंय, सत्य परिस्थिती शेतकरी मित्रांची जशी आहे तशी आपल्याला दावायची. कंपनीने 2 प्रोडक्ट मध्ये 34 कंटेंट टाकल्यात, आणि 34 कंटेंटची पॉवर, ताकद जी आहे का नाही, ती आपल्याला व्हिडिओतनच दावायची, झाडातनच. तर आपण येणाऱ्या 1 ते 1.5-2 महिन्यात पाहू त्या प्लॉट मध्ये जी काय काय बदल होतात. तुम्ही जी वापरण्याचा आज धाडसी निर्णय घेतलेला आहे, त्याचा धडाकेबाज रिझल्ट मिळणार आहे. ह्याच ठिकाणी लोकेशन न हलवता आपण
दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. शिवाजी नामदेव गायकवाड, मुक्काम पोस्ट खरपुडी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. आपल्याकडं ज्या वेळेस पूर्वावस्थेत शूटिंग काढली त्यावेळेला म्हणजे किती तारखेला आलते आपल्याकडं? 5 ला आलते. 5 मे 2025. 25 ला. आणि आजची तारीख किती आहे? आजची तारीख 28 जून 2025. म्हणजे घोगरे सर तुमच्याकडे येऊन 1 महिना आणि 23 दिवस झालेले आहेत. हो. तर आतापर्यंत तुमच्या आहे ह्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिकचं शेड्यूल तुम्ही किती वेळा सोडलेलं आहे ह्याला जमिनीतून? 4 वेळा सोडले. 4 वेळा. आणि ह्याला स्प्रे किती झाले आपले? 4 झाले. 4 झाले. बरं, पहिलं ज्या वेळेस तुम्ही शेड्यूल सोडलं आपलं वापरा बायोनिकचा पहिला डोस असं म्हणू आपण, तर तुम्हाला किती दिवसांनी वाटलं की बाबा वापरा बायोनिक मध्ये काहीतरी पॉवर आहे, आपल्या केळीमध्ये बदल झाला? 8 दिवसांनीच अंदाज आला. 8 दिवसामध्ये अंदाज आला? हो, बदल झाला. हा. आणि तुम्ही तरकारी वगैरे म्हणजे थोडक्यात शेती क्षेत्रात किती वर्षापासून आहेत तुम्ही? आता आम्ही नाही, मुद्दाम काय प्रश्न का विचारतोय सर? लहानपणापासून. हा, म्हणजे तुम्हाला हे बघा चांगले आणि वाईट अनुभव तुमच्याकडे आहेत. हो. आणि मी तुम्हाला हे बघा आज मार्केटमध्ये काय झालंय, औषधांची जाहिरात करणं, कुठं काय करणं, कंपन्या गाजवणं, पण सगळ्यात महत्वाचा आज विषय काय आहे, प्लॉटवरती येऊन प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देऊन तो प्लॉट जबाबदारीने आणणं, तुम्ही मान्य करणं, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या गोष्टी आज मार्केटमध्ये जावल्या जात नाहीत. आज आपण जिथं उभा राहिलोय हे पहिलं पूर्वावस्थेचं पहिलं लोकेशन आहे. आज आपण दुसरी अवस्था घेतोय, तारखेचा उल्लेख करतोय, पहिले बी तारखेचा उल्लेख आहे. मग हे आपण करतोय का? आज काय झालंय की कष्ट करणारा जर हरत असेल तर कष्ट करणारा कष्ट करू वाटणार नाही. आणि त्यासाठी आपल्या वापरा बायोनिकचे एक म्हणजे ब्रीद वाक्य आहे, कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. फक्त वापरा बायोनिकचं शेड्यूल जे काही मार्गदर्शक असतील ते आमच्या मार्गदर्शकांच्या थ्रू तुम्ही फक्त कंटिन्यू करायचे, त्याची प्रचिती आपण द्यायचा प्रयत्न करतोय. हो. थोडक्यात एक प्रेझेंटेशन की जे आहे ते जसं आहे तसं. कारण आज मार्केटमध्ये जसं आहे तसं नसतं, जिथं चांगलं असतं तिथं उभं राहायचं. अगोदर कसं होतं, कोणी दावाय तयार नाही. बरोबर आहे. हा. मग तुम्ही जी आता ही घेतलेली परिस्थिती आहे, तर आपले केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक तुमचा सल्ला संदेश काय असेल? 1 महिना आणि 23 दिवसातला अनुभव. माझे असं म्हणणे आहे की ज्याला शक्य आहे त्यांनी सर्वांनी वापरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी समृद्धीकडे यायला पाहिजे, म्हणजे आपला फायदा याच्यातून करून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी. बरोबर. कारण आज बारीक जर अभ्यास केला, जर आपलं कष्ट आपला वेळ जात असन आणि कुठलंही पीक जर वय खात असन आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन देईन का नाही हे शाश्वती आपल्या नजरेला दिसत असन कष्ट करताना, तर मला सुद्धा वाटतं की वापरा बायोनिककडे वळून पहा. कारण ज्यावेळेस तुमच्या कष्टाची जाणीव, तुमच्या कष्टाची परतफेड, तुमच्या कष्टाचं उत्पादन तुम्हाला नजरेला 1 ते 2 महिन्यात दिसतंय किंवा 8 ते 15 दिवसात तुम्हाला त्या पिकामध्ये जर रिझल्ट दिसतोय, तर मला वाटतं वापरा बायोनिककडे वळायला काहीच हरकत नाही. कारण आपलं कष्ट वेळ जर वाया जात असेल, तिथं जर आपल्याला कारणे लावता येत नसेल आणि मार्केटमधलं आपण सगळं काय आणून टाकत असेल, ते टाकावं पण लागतं, पण आपल्याला ते पीक उचलत नसेल आणि असं सगळं आपल्याला पाहायला नजरेला सारखं भेटतंय ना, एक दिवस मन आपलं असं म्हणतंय की मी आता काय करू. बरोबर. काय करू हे शोधण्यापासून आपण जे आता हे काय केलंय हे आपण आपल्या शेतकऱ्यांना दावतोय, तर आपल्या शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवायला काय हरकत नाही. कारण आपण लोकेशन न हलवता कार्यक्रम चाललेले आपले. हे फसवायचा काही विषय नाही. हा. कारण बारीक विचार केल्यानंतर करमाळा तालुक्यातलं कुर्टीगाव रामेश्वर घोगरे सरांचं आहे ते सत्य आहे. तुम्ही युट्यूबला त्यांना पाहिलं, युट्यूबवरून त्यांना बोलून घेतलं. तुमच्याकडून काही व्हिजिट चार्ज घेतलाय का? नाही, काय नाही घेत. कारण किती नाही म्हणलं तरी अंतर 2-250 किलोमीटर आहे. मग तुमच्याकडून व्हिजिट चार्ज नाही घेतला, जर तुमच्या 1500 झाडांना जर व्हिजिट देत असतील, तर मी म्हणतो शेतकऱ्यांचे दिवस आलेत बाबा. असं कोणीतरी मनाव घेतलेलं आहे की तुम्ही फोन केल्यानंतर तुमच्या बांधावरती व्हिजिट चार्ज न घेता जे काय मार्गदर्शन आहे त्याच फक्त अमाऊंट घेतली जाते आणि परत पण तुम्हाला व्हिजिट दिली जाते. म्हणजे इतका साक्षात्कार जर आपल्या मार्केटला आपल्या शेतकऱ्यांसाठी जर कोणीतरी करत असेल आपल्या वापरा बायोनिक सारखी कंपनी, तर त्यांना स्वीकारायला काय हरकत नाही. आणि कधी स्वीकारा, मी तर वैयक्तिक असं म्हणेन, आपले शेतकरी सक्सेस आहेत. अगदी 70% काही शेतकरी सक्सेस आहेत, 30-40% शेतकरी सक्सेस नाहीत. पण काय शेतकऱ्यांना असं वाटतंय मी सक्सेस आहे, माझं पीक वय खातंय, वेळ घेतंय, किंवा आता मला थोडीशी भीती वाटते, शाश्वती वाटाना ही उत्पादन देईन का नाही, त्यावेळेस तरी वळा. जर तुमची पिकं चांगली असेल तर आपल्याला खूप आनंद आहे. आपलीच आहेत सगळी. असा विषय नाही की वापरा बायोनिक वापरावून तुमचं चांगलं व्हावं. आमचं मार्गदर्शन न घेता बी तुमचं खूप खूप चांगलं व्हावं, आमच्या सगळे शुभेच्छा आहेत सर्वांना. पण ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की मी आता काय करू, बरोबर, माझं कष्ट, वेळ, पैसा ह्या जमिनीत मी लावलंय ह्या पिकासाठी आणि मला बाहेर निघण का नाही शाश्वती नाही, त्यावेळेस तरी माझी अगदी हात जोडून कळकळीची विनंती, वापरा बायोनिककडे वळा. ह्याचं एकच कारण आहे, आम्ही हात जोडायचं किंवा तुम्हाला अगदी सांगायचं की कष्ट वाया जाताना त्या कष्ट करायला माहिती की मला काय त्रास झालाय, मी कुठनं काय काय
बोलून ते पैसे आणलेले तर ह्या शेतीत लावलेत आणि मग आता मी काय करू त्याचं उत्तर वापरा बायोनिक वापरा आणि तुमचं गेलेला वेळ पिकाने खाल्लेलं वय बाहेर निघन आणि तुम्ही जे करताय त्याला यश तुमच्या नजरेला दिसन आणि उत्पादन अपेक्षेपासून जास्त निघन क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये निघन आपल्याला खूप चांगलं उत्पादन निघाल्यामुळे पैसे बनतील. तर तुम्ही हे मार्गदर्शनावरती सर समाधानी? हो समाधान. इथनं पुढे तुम्ही कंटिन्यू करणार आहेत का सर आपलं? हो एवढ्या डोसवरती समाधानी? नाही कंटिन्यू करणार. कंटिन्यू करणार आहेत. तर तुम्ही दिलेल्या आमच्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून तुमच्या मित्र सहकाऱ्यांकडून तसंच आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.